नमस्कार, मी किमया विशाल मिस्त्री. मी 8 वर्षाची आहे. मी तुमच्या समोर एक पात्री सादर करत आहे. 1 2 3 4 5 6. लहानपणापासूनची सवय आहे माझी. 1 2 3 4 5 6. शिट, ही तर मी मगाशीच मोजली होती. बघताय काय, मी खूप हुशार आहे. मला ना शून्याचा पण पाडा म्हणता येतो. पण नको, 0 1 0 0 2 0 0 1 0 0 4 0 0 नाही. म्हणजे शून्याचा पाडा किती कठीण असतो ना. माझी ना एक मैत्रीण आहे गौरी. तिला अंकगणितात 0 मार्क मिळाले ना तर तिची आई तिला म्हणते कशी, अगं ए गौरी, कठीण आहे ग बाई तुझं. म्हणून म्हटलं, इतर कुठलीही पाडे तोंडपाठ नसले तरी चालेल, पण शून्याचा पाडा आपण असायलाच हवा. आहे की नाही मी हुशार? आहेच होईच. माझे बाबा ना नेहमी मला हुशार मुलगी म्हणायचे, पण माझी आई ती मात्र मला कधीच नाही म्हणत. अहो, हे तर काहीच नाही. इंग्रजीमध्ये आउट ऑफ मध्ये फक्त 1च मार्क कमी होता. मग मला म्हणते कशी, अगं तो शेजारचा आशू बघ, त्याला गणितात आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये पैकीचे पैकी मार्क असतात, आणि तू मग मीही म्हंटल, ए आई आई, माझा 17चा पाडा म्हणून दाखव ना. आजवर काढले रस्ते थोडे सगळे फुटके आजच गाव घातले. पण माझे बाबा तसे नाही. माझे बाबा ना नेहमी सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने समजून सांगतात. हा, पण वेळ मात्र खूप कमी जातात. अहो, कामच एवढं असतं त्यांना, कधी इथे तर कधी तिथे. पण माझे बाबा जेव्हाही घरी येतात ना, तेव्हा त्यांची आणि माझी दंगामस्ती करण्याची जागा म्हणजे ही आमची टेरेस. इकडे बसून आम्ही खूप गप्पा मारतो, आकाशात चांदण्यांकडे बघत बसतो. माझे बाबा म्हणतात, आपण आकाशात चांदण्यांकडे बघायला लागलो ना ते लुकलुकतात. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायला लागलो ना ते लुकलुक करून हो की नाही असं उत्तर देतात. पण माझी आई जेव्हाही मला मारते ना तेव्हा मी खूप रडते. तेव्हा माझे बाबा मला जवळ घेतात आणि म्हणतात, बेटा, या जगात रडणाऱ्याला कोणीही जवळ घेत नाही, अगदी देवबाप्पा सुद्धा. मग मी ठरवलं की आता रडायचं नाही. हा, म्हणजे देवबाप्पाला मी नाही आवडली तरी चालेल, पण माझ्या बाबांना मी आवडायलाच हवी. माझे बाबा जेव्हाही घरी येतात ना तेव्हा ते माझ्यासाठी खूप चॉकलेट्स आणतात. पण कधी कधी येतो म्हणून सुद्धा येत नाहीत. तेव्हा 1 दिवस होतात, 2 दिवस होतात, 3 दिवस होतात. 4थ्या दिवशी कुठे जाऊन बाबांचा आवाज येतो, चिऊ. मग मी पटकन त्यांच्या जवळ जाते. त्या दिवशी पण बाबा घरी येणार होते. आता तुम्हीच सांगा, एक तर बाबा एवढ्या महिन्याने घरी येतात तर सगळ्यांनी खुश व्हायला पाहिजे की नाही. पण ही आई नुसती ढसरडा रडत होती. दरवाजाची बेल वाजली म्हणून मी उघडायला गेली. आईने मला थांबवलं. दारात कधी नव्हे तर काका आणि काकी आले होते. सोबत खूप सारी माणसंही होती. त्यांच्याकडे अशी लांब अशी पेटी होती. त्या पेटीतून त्याने कापडात गुंडाळून कोणाला बाहेर काढलं. तर आई अशी रडायला लागली. मला खूप भीती वाटत होती. आई अशी का रडते? मला खूप असे प्रश्न पडत होते आणि त्या प्रश्नांचे उत्तर देणे माझे बाबा, काकी थांब ना, मला बाबांशी बोलायचंय, काकी थांब ना. आणि माझ्या बाबांना माझ्या डोळ्यात देखत घेऊन गेले. त्या दिवसापासून आमच्या घरी कोणीच असलं नाही. माझे बाबा नेहमी बोलायचे की सगळ्यांनी हसायचं, पण ही बघा ना नुसतीच रडते. माझे बाबा म्हणतात, लष्कराच्या शिपाईच्या डोळ्यात अश्रू कधीच येऊ नये. ते 2 थेंब जीवघेण्या महापुरासारखे असतात. अश्रू आणि महापूर दोन्ही माणसाला हतबल करतात. 1 2 3. बाबा,
धन्यवाद.